गाइज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे बर्थडे बॉय. हा बघा ह्याचं बर्थडेचं सेलिब्रेशन. सो आम्ही चाललोय सगळेजण बाहेर बर्थडेला. सो लेट्स गो. बाय. सो गाइज आता आपण निघूया. इथे सगळे तयारी निघायची. 10 वाजले. 10 कुठल्या गोष्टीमध्ये लवकर होऊ शकतात? बापरे. अरे रे. अरे मग ती घेऊन ये तुला. थांबा थांबा मला बसू दे. इथे सगळ्यांच्या गाड्या निघल्या. त्यांचा घे. तुम्हाला GCC क्लब इकडे मीरा रोडचं. मीरा रोडमध्ये सगळ्यात एक नंबर म्हटलं तरी चालेल. हां हे बघा तुम्हाला मी इकडचं व्ह्यू दाखवते. सगळे रूम्स आहेत वरती. गाईज आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही इथे GCC क्लबला आलो आहे. ते पण कशा निमित्त? जीतच्या बड्डे निमित्त. तर त्याची पार्टी आज आम्हाला इथे GCC क्लबमध्ये मिळत आहे. पार्टी तुम्ही बघा, चांगला व्ह्यू. स्विमिंग पूल आपण येऊया स्विमिंग करायला. नक्की 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 स्विमिंग करायला नक्की येऊ. आम्ही आता मस्तपैकी फोटो सेशन वगैरे केले आणि आता निघालो आम्ही पेट पूजा करायला. येस. आम्ही तिघेजण नॉनव्हेज खाणार आहे. तुम्ही बघा. हे तिघ मागू ना तुम्ही व्हेज वाले. का तुला व्हेज खायचं भाई? आज वाढदिवस आहे ना म्हणून उपवास आहे. माय चॉइस. सॉरी क्या बोलना चाहते हो आप? ये मेरी चॉइस है. We need to order, guys. Yes. Please let us Don't concentrate. disturb. झेडपी Disturb. Disturb. क्या कहना चाहती हो? हे माँ. ही बघा ही आमची संतूर मॉम. एवढे मेनू आहे की बस विचार करायला भाग पडला की कोणतं ऑर्डर करू आणि कोणतं नाही. 6 जण आहेत पण कोणी काय सांगण्याचं तात्पर्य सापडत नाही. आणि रात्रीचे वाजल्यात आता 10:30. अजून आमचा मेन कोर्स पण आहे. स्टार्टरच चाललंय. काय मागवायचं की काय नाही मागवायचं. कोणाचाच ताळमेळ सापडत नाही आणि सगळे वेगवेगळ्या डिशेस दिसतात आहे. जे कधी आम्ही ट्राय पण नाही केलं पण आज ट्राय करणार. जर्सी चिकन कढाई बघ. चिकन अंगार हे चांगलं आहे. चिकन अंगारा तर बेसिक आहे ना. आता काय मागवता ते आता काय समजत नाहीये. हे मुर्गा तरीवाला चिकन अंगारा. चिकन अंगारा कॉमन आहे. तुम्ही एवढं डिसाइड करायला एवढा वेळ लावताय. पुढच्या आयुष्याचे डिसिजन कसे घेणार? पण पुढच्या आयुष्याचे डिसिजन ते असं मेन्यू कार्ड सारखा नसणार आहे. तो एक सफिशियंट कोणता तर क्वेश्चन असणार तो. मेनू कार्ड मध्ये तुम्हाला सगळं दिलंय समोर. तरी आम्ही नाही शोधू शकत. आम्ही ओपन खूप कन्फ्युज आहे. खूप कन्फ्युज आहे. मला आता मी एक दाखवते. मिस्टर बीन बघा. आमच्याकडे 3 इडियट मिस्टर बीन आहेत. ते आता काय करणार आहेत ना तुम्हाला दाखवते. आता काहीतरी करत होते म्हणून मी आता नवीन शूट करायला त्यांना सांगितलं. नवीन एकदा रेकॉर्ड करायला सांगितलंय. तुम्ही बघा आता. छान केला असेल.
तीनों में शौक है, उधर भी शौक है। मला आधी हे प्रश्न गाईज आता आम्ही बर्थडे बॉय सोबत एक फन गेम सारखंच घेणार आहे आणि घेणार नाहीये खेळणार आहे. सोबत फन गेम खेळणार आहे आम्ही आता सध्या. तर आता स्टार्ट करणार आहे पहिल्या क्वेश्चन पासून. भारती, सगळे आम्ही त्याला क्वेश्चन विचारणार आहे, त्याला त्याचा आन्सर करायचा आहे. ओके चला लेट्स गो जीत. Guys, आता पहिला आपण प्रश्न करणार आहे जीतची मम्मी. सो जीतची मम्मी मला प्रश्न विचारायचा आहे, जिथला मी आवडते की पप्पा आवडतो? आन्सर क्वेश्चन चेंज. एकच 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 आन्सर द्यायचं जातं. कोणतं पण झालं तर आन्सर द्यायचं. सेल्फ लव इज बेस्ट लव. काय फायदा नाही तुमच्या दोघांचा? हा थोडं काय फायदा नाही. मी आवडत नाही तुला? आय सेल्फ लव. पहिला प्रश्न त्याचा बेस्ट फ्रेंड विचारत आहे. तो खास त्याच्या बर्थडे साठी ठाण्यावरून मिरावड मध्ये आलेला आहे. हॅलो, माझा हा क्वेश्चन आहे की तुमची हॉस्टेल लाईफ चांगली आहे की तुमची घराची लाईफ? तुम्ही असतात लाईफ आणि घरची लाईफ. ऍक्च्युली बघून बोल. मोटिवेशन देऊ का? मोटिवेशन नाही, तुला फक्त चॉईस सांगायची. दहावीतच होती मी अजून. सोडलं मी रे. मस्ती मित्र आहे. आम्ही ग्रुप, आमच्या मित्रांचा मोठा ग्रुप आहे जिकडे आम्ही अभ्यास एक साथ करतो, खेळतो एक साथ, झोपतो एक साथ आणि अजून खूप काय चीजे आम्ही एक साथ एन्जॉय वगैरे करतो. तर मस्ती वगैरे आहे ना, तर त्या कारणामुळे हॉस्टेल लाईफ भारी आहे. पण घरी पण अजून भारी आहे, पण हॉस्टेल इज बेटर. हॉस्टेल इज बेटर. आणि मम्मीच्या हातची आमरस चपाती आवडते मला. आणि बस एवढंच. माय क्वेश्चन इज, ठीक आहे, तू जेव्हा घरी होता, ठीक आहे, तेव्हा तुला सगळे सुखसोयीत होते, यू वर इन अ कम्फर्ट झोन. पण जेव्हा तू हॉस्टेलमध्ये गेला, एव्हरीथिंग वॉज व्हेरी डिफरंट फॉर यू. तर मग सगळ्यात मोठा चेंज जो तुला वाटला की नाही मुझसे अभी नहीं हो रहा है की सगळ्यात मोठा चेंज असं तुला काय वाटलं की ओके नाव आय रिअली वॉन्ट टू गो होम, आय कॅनॉट स्टे हिअर बट स्टील यू सर्वाइव्ह असं? हॉस्टेल फूड. हा ट्रू. स्टार्टिंग हा फोन कॉल. फोन तिकडे नाही भेटला तुला अजिबात? काय भेटला. आणि हॉस्टेल फूड ऍज युजल. बरोबर. आणि सिनियर्सची स्टार्टिंग मध्ये रॅगिंग. ओ तुझ्यासोबत रॅगिंग झाली आहे? गाइस दिस इज न्यू. माय क्वेश्चन वाज यूनिक बाय द वे. झगड़ेंगे गाइस, उसकी मम्मी को अभी पता चला रैगिंग कैसे हुई है. गेम क्वेश्चन का आंसर. काय झालं मस्त रॅगिंग मध्ये काय झालं. पोलीस अरे काही नाही, काय नाही झालं. पुढे आता तू गेला 10वीत, पुढची लाईफ कसं जगायची? आता पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? ऍक्च्युली सांगायचं काय फील तर नाही करायचंय, पण तरी तुझा ड्रीम काय पुढचा? काय 10वी नंतर ड्रीम काय?
हार्दिक पांड्याला भेटायचं. ते पण आहे प्लस क्रिकेट. क्रिकेट जॉईन करायचं तुला? मग 10 कम्प्लीट करून करणार की आताच? ऍक्च्युली आता सध्या तर मी नॅशनल्स खेळतोय. हा. 10th नंतर मी MCA ला जाणार आहे. अच्छा. MCA सिलेक्शन साठी अप्लाय करणार. मग तिकडून जर मी सिलेक्ट झाले तर अजून 1 by 1 सगळे टुर्नामेंट्स खेळणार. मग हळू स्लोली मग मोठ्या लेवल पर्यंत रीच करून अच्छा. चांगलं. अच्छा, ठीक आहे. चला, चांगला विचार तुझे चांगले आहेत. तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील भविष्यासाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Guys, माझा प्रश्न जितला असा आहे की लहानपणापासून तो माझा लाडका आहे, माझा फेवरेट आहे. सो मला त्याला हे विचारायचं की तुला आतापर्यंत मी लहानाचं मोठं हे केलं तर तुझ्यासाठी ती बेस्ट मेमरीज कोणती आहे माझी त्याच्यासाठी? मेमरीज एक मोमेंट. जे तुला आठवतं ते सांग. मेमरीज तर खूप होते पण एक बेस्ट मेमरी म्हणलं ना, आपण एकदा रक्षाबंधन, भाऊबीज तिकडे आपण राखी बांधणं, ओव्हर कमी मस्ती, आपले रील्स खूप चालले होते. ते चांगली मेमरी. आणि लहानपणी आपण गेलं डान्स बिन्स करायचो, कॉम्पिटिशन करायचो छोटे मोठे मस्तीचे लहानपणी जे, ते एक मेमरी आहे. आणि आपण माझ्यासोबतची बेस्ट मेमरी तुझ्या संग सांगते. आणि एकदा आपण खूप वेळा फिरायला गेलो सोबत, तिकडे चांगलं मस्ती वगैरे, मस्ती मजाक हे ना आठवलं तुला मी लहानाचं मोठं सांभाळलं हे तुला ना आठवलं? मस्ती आठवली तुला? मस्तीच आठवली. हॅपी बर्थडे टू यू. नाही गरम गरम नाही खायचं, चटका बसतो. टाळा भासतो. टेस्ट काय मी इन्व्हेंट केली घरात आमच्या. आम्ही शेवली ब्राउनी कधी खाल्ली, फर्स्ट टाइम खाल्ली मी चालले 2011. त्याच्या वेळेस अरे नाही ते पडलं कशाला फ्रीज झालं फ्रीज थांबा. कसं आहे गरम गरम अरे घर पप्पा अरे ना पप्पा तर बाहेर आहे. जेवण बॉम्बे डक आमचं हे असं आज सेलिब्रेशन आम्ही इथे केलं आहे. बर्थडे बॉय, तुला काय बोलायचं आज? थँक्यू सो मच फॉर द सरप्राईज डिनर. सरप्राईज. ठीक आहे, बोल बोल बोल. थँक्यू बस. आणि जेवण खूप सुपर. जेवण नाईस डेंजर. एकदम चांगलं नव्हतं. आणि बस ब्लॉग्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा नेक्स्ट व्हिडिओ साठी. Thank सो you. गाईज, तुम्ही बघितलंच आहे आपला बर्थडे बॉय इतकं सगळं बोलला आहे. आणि आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. सो गाईज, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, हा एक फॅमिली बोलतात ना सिबलिंग सोबत एक हे होता, डिनर डेट होती. डिनर डेटच होती, बर्थडेची पार्टी होती, बर्थडे डेट. तर तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल, सो गाईज प्लीज लाईक करा, शेअर करा, बोला सर्वांनी, आणि सबस्क्राईब करा. बाय. बाय.